वेलकम बॅक अगेन. आता नेक्स्ट आपला असणारा जो मॅथमॅटिकल मेथड्समधला पुढचा पॉईंट आहे तो बाळवणं आहे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. आता मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्समध्ये काय काय आहे? फर्स्ट पॉईंट आहे मल्टिप्लिकेशन व्हेक्टरचे आपण बघतोय. आता स्केलर मल्टिप्लिकेशन पण आहे आणि व्हेक्टर मल्टिप्लिकेशन पण आहे. ओके, त्यानंतर त्याच्या आहेत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलार प्रोडक्ट. आता फर्स्ट आपल्याला काय बघायचं आहे? मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. बघा, मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलार विथ अ स्केलार इज ऑलवेज अ स्केलार क्वांटिटी. जर आपण स्केलारचा स्केलार बरोबर मल्टिप्लिकेशन घेतलं तर तो काय येतो? ऑलवेज स्केलार क्वांटिटीज येतो. आणि मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलार जर व्हेक्टर बरोबर घेतलं तर ऑलवेज अ व्हेक्टर क्वांटिटी. ओके, बघा फर्स्ट काय आहे? मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. Multiplication of a scalar with a scalar is always scalar quantity, and multiplication of scalar with a vector is always a vector quantity. म्हणजे स्केलारचा स्केलर, आता स्केलर क्वांटिटी म्हणजे द फिजिकल क्वांटिटी विच हॅव ओनली मॅग्नेट्यूड, इट इज कॉल्ड एज अ स्केलर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे कशाला म्हणतो? द फिजिकल क्वांटिटी विच हॅज बोथ मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन, त्याला आपण व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. आता याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला स्केलारचा स्केलार बरोबर मल्टिप्लिकेशन जर घेतलं त्याला डॉट प्रोडक्ट म्हणायचं तर तो स्केलरच येतो. मात्र स्केलारचा जर व्हेक्टर बरोबर प्रोडक्ट घेतला बाळांनो तर मात्र तो स्केलर न येता काय येतो? व्हेक्टर येतो. ओके, आता याच्यामध्ये काय म्हणतो बघा, स्केलार प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. ठीक आहे, लक्ष द्या. द स्केलार प्रोडक्ट ऑर डॉट प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो व्हेक्टर्स. आता नॉन झिरो व्हेक्टर्स कोणकोणते आहेत बाळांनो? पी बार अँड क्यू बार. समजा काय म्हटलं? द स्केलार प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स. समजा दोन नॉन झिरो वेक्टर्स आहेत. कोणकोणते आहेत? समजा पी बार एक आहे नॉन झिरो वेक्टर आणि क्यू बार. हे समजा जर दोन नॉन झिरो वेक्टर्स असतील आणि ह्या दोन नॉन झिरो वेक्टरचा आपण स्केलार प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट जर घेतला तर त्याची डेफिनेशन कशी आहे? इज डिफाइंड ॲज, काय म्हटलं बघा, द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ two vectors and cosine of the angle theta between the two vectors. म्हणजे काय? तर बघा, इज डिफाइंड ॲज काय म्हटलं? द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. पी बार आणि क्यू बारची असणारी जी काय मॅग्निट्यूड आहे, जी काय असणारी मॅग्निट्यूड आहे, त्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट आणि कोसाइन अँगल बिटवीन देम आणि त्याच्यामध्ये असणारा कॉस अँगल. इकडे लक्ष द्या. The scalar product of p bar and q bar is, ओके, बघा हा डॉट प्रोडक्ट आहे म्हणजेच काय? स्केलर प्रोडक्ट आहे p bar डॉट q bar. ज्याच्या वेळी डॉट असेल त्याला मी स्केलर म्हणतो. ते कसं लिहू शकतो बघा? pq cos theta. काय? pq cos theta. सो दिस इज अ स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. समजा p bar आणि q bar च्या ऐवजी जर a bar डॉट b bar दिला असेल, डॉट म्हणजे स्केलर प्रोडक्ट, तर काय होणार हो? ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. ओके, लक्ष द्या. काय म्हटलं आपण? मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर्स मध्ये फर्स्ट पॉईंट मी काय म्हणतोय? स्केलार प्रोडक्ट किंवा त्याला काय म्हणतोय मी आणखी? डॉट प्रोडक्ट. ओके, आता स्केलार प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट दोन नॉन झिरो वेक्टर्सचा, म्हणजे जे वेक्टर्स झिरो नाहीत, नॉन झिरो वेक्टर्स आहेत. कोणकोणते? पी बार अँड क्यू बार. कशी डेफिनेशन करणार? इज डिफाइंड ॲज द काय? प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. म्हणजे पी बार हा वेक्टर आहे आणि क्यू बार हे वेक्टर आहे. पी बारचं मॅग्निट्यूड पी, हो का? क्यू बारचं मॅग्निट्यूड क्यू. म्हणजे प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन थिटा. इकडे लक्ष द्या. हा समजा पी बार आहे, इकडे या बाजूला हा पी बार आहे, वरती कोणता आहे? क्यू बार. आता हा जो ओ आहे याच्यामध्ये असणारा हा अँगल कोणता आहे? थिटा आहे. तो बघा हा इकडं थिटा. ओके, बिटवीन द टू वेक्टर्स. मग आता याची डेफिनेशन सांगा जर म्हटलं किंवा परीक्षेला विचारलं तर काय लिहिणार? द स्केलर प्रोडक्ट, त्यालाच काय म्हणायचं? डॉट प्रोडक्ट. कोणाचा? दोन नॉन झिरो वेक्टरचा. त्याला काय म्हणतो मी? पी बार अँड क्यू बार.
इज डिफाईन्ड ॲज काय द प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन टू वेक्टर्स. ओके ठीक आहे. आता बघा द स्केलर प्रोडक्ट ऑफ पी बार अँड क्यू बार कसं लिहिणार पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. याला मी काय म्हणेन इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणेन. काय अडचण आहे का इथंपर्यंत. ओके आता याच्यामध्ये पुढं आपल्याला काय बघायचं बघा कॅरेक्टरिस्टिक्स. काय बघायचे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स. आता काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सो पुढं बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलार प्रोडक्ट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलार प्रोडक्ट. ओके तर काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली आहे. काय म्हटलं बघा द स्केलार प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्विव्हॅलेंट टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर विथ द मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ फर्स्ट. म्हणजेच डेफिनेशन आहे. म्हणजे कसं स्केलार प्रोडक्ट आहे कुणाचा टू वेक्टरचा. स्केलार प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स काय रे इज इक्विव्हॅलेंट टू हा जवळपास किती आहे इज इक्विव्हॅलेंट टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर. प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर विथ द मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर. म्हणजे पी हा एक वेक्टर आहे ज्याचं पी बार हा वेक्टर आहे त्याचं मॅग्निट्यूड पी आहे. आणि काय म्हटलं प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर विथ द मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर. कॉम्पोनंट ऑफ अदर म्हणजे क्यू कॉस थिटा. म्हणजे पी क्यू कॉस थिटा. ओके कुठं आहे त्याची डिरेक्शन इन द डिरेक्शन ऑफ द फर्स्ट. बघा लेट अस सी फिगर. हा समजा पी बार आहे हा क्यू बार आहे आणि याच्यामध्ये असणारा समजा अँगल काय असेल थिटा असेल. हा पी बार आहे पी ची डिरेक्शन आहे हा क्यू बार आहे क्यू ची डिरेक्शन आहे. याच्यामधला अँगल थिटा असेल. त्याला मी काय म्हणेन पी कॉस थिटा. त्याला काय म्हणतो क्यू कॉस थिटा. कसं आलं काय आलं इथून जर परपेंडिक्युलर टाकला ओके तर याच्यामध्ये कॉस थिटा येईल. कॉस थिटा इज बघा लगतची बाजू पी आणि त्याच्यामध्ये होणारा हा कर्ण क्यू. म्हणजे काय येईल बघा कॉस थिटा इज इक्वल टू पी अपॉन क्यू. मग पी ची किंमत काढायची आहे. ही पी ची किंमत काढायची आहे. पी इज काय सांगा हा क्यू इकडे जाईल क्यू कॉस थिटा. हे बघा पी ची किंमत इथं आहे लिहिली मी ही पी आहे. आली का पी ची किंमत क्यू कॉस थिटा. ओके समजा ही किंमत काढायची आहे. म्हणजे काय येणार तर हा असणारा जो क्यू आहे तो वरती जाईल. म्हणजे समजा इकडून जर तुम्ही लंब टाकला असा ओके इथं जर कॉस थिटा घेतलं कुठून असं जर लंब टाकला तर ही 90 डिग्री. हा कॉस थिटा झाला तर काय होईल सांगा कॉस थिटा इज इक्वल टू लगतची बाजू. आता लगतची बाजू काय आहे क्यू. ही क्यू आहे ना अपॉन त्या अखंड बाजू काय आहे पी. मग क्यू इज काय सांगा पी कॉस थिटा. हे बघा ही क्यू ची किंमत पी कॉस थिटा. हे कशामध्ये आहे ऍक्च्युली रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स मध्ये. कुठं आहे रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. ओके ठीक आहे. म्हणजेच स्केलर प्रोडक्ट कुणाचा डॉट. डॉट म्हणजेच काय म्हणतो मी स्केलर. सो स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्विव्हॅलेंट टू किती आहे बघा इज इक्विव्हॅलेंट टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर इनटू विथ द मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर म्हणजे क्यू कॉस थिटा इन द डिरेक्शन ऑफ द फर्स्ट. ओके तर हा आपला हिच डेफिनेशन सांगितलेलं आहे प्रोजेक्शन ऑफ वेक्टर. म्हणजे बघा पी बार डॉट क्यू बार स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्विव्हॅलेंट टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर विथ द मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर क्यू कॉस थिटा इन द डिरेक्शन ऑफ द फर्स्ट. पी तसंच ठेवला ब्रॅकेटमध्ये काय येईल क्यू कॉस थिटा. मग पी मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर आणि क्यू कॉस थिटा म्हणजेच काय हो मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर. सिमिलरली असं पण म्हणू शकतो पी बार डॉट क्यू बार इज टू क्यू पी कॉस थिटा. क्यू मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर पी कॉस थिटा मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर कसा इन द डिरेक्शन ऑफ द फर्स्ट. कळायचं नाही का. ओके काय म्हटलं आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. काय कॅरेक्टरिस्टिक्समध्ये फर्स्ट पॉईंट काय म्हटलं द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज इक्विव्हॅलेंट टू द
product of magnitude of one vector with the magnitude of component of other vector in the direction of the first. ते बघा, हा ओ पी म्हणजे पी बार आहे, हा ओ क्यू म्हणजे काय बाळानो, क्यू बार आहे. याच्या लॉंग क्यू कॉस थिटा, त्याच्या लॉंग पी कॉस थिटा. ओके, म्हणजेच पी बार डॉट क्यू बार म्हणजे पी क्यू कॉस थिटा, जे आपण इथं ऑलरेडी शिकलेलंच आहे, त्याची डेफिनेशन दिली. हेच वेगळ्या पद्धतीने कसं सांगितलं, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज इक्वलंट टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर विथ द मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ फर्स्ट. ओके बाळांनो, ते बघा, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. पी तसंच ठेवला, आतमध्ये काय लिहिलं, क्यू कॉस थिटा लिहिला. सिमिलरली पी बार डॉट क्यू बार म्हणजेच काय, क्यू इंटू पी कॉस थिटा. म्हणजे कॉस थिटा म्हणजे कॉम्पोनंट, कॉस थिटा म्हणजेच काय, कॉम्पोनंट ऑफ व्हेक्टर म्हणजेच पी कॉस थिटा किंवा क्यू कॉस थिटा. ओके, आता सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय म्हटले बघा, स्केलार प्रोडक्ट ओबेज, तो काय पाळतो, कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ व्हेक्टर मल्टिप्लिकेशन. व्हेक्टर मल्टिप्लिकेशनचा कॉम्युटेटिव्ह लॉ तो काय करतो, ओबे करतो. कसं बघा, काय म्हटलं, स्केलर प्रोडक्ट ओबेज द कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ व्हेक्टर मल्टिप्लिकेशन. पी बार डॉट क्यू बार, पी बार डॉट क्यू बार म्हणजे काय, पी क्यू कॉस थिटा इज इक्वल टू क्यू पी कॉस थिटा. आत्ताच आपण शिकलो, पी क्यू कॉस थिटा असा लिहिला काय, आणि हे उलट करून क्यू पी कॉस थिटा लिहिला काय. ओके, म्हणजेच क्यू बार डॉट पी बार. म्हणजे थोडक्यात काय समजलं, पी बार डॉट क्यू बार म्हणजेच क्यू बार डॉट पी बार. याचा अर्थ काय, तर स्केलर प्रोडक्ट ओबेज द कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ व्हेक्टर मल्टिप्लिकेशन. ओके, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय सांगितली, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्वलंट टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर विथ द मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ द फर्स्ट. म्हणजे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट क्यू कॉस थिटा. क्यू कॉस थिटा म्हणजेच पी म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर आणि क्यू कॉस थिटा म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर विथ द डिरेक्शन ऑफ फर्स्ट. किंवा हेच कसं लिहू शकतो बाळांनो, क्यू बार डॉट पी बार, क्यू बार डॉट पी बार इज इक्वल टू क्यू इंटू ब्रॅकेटमध्ये काय राहणार, पी कॉस थिटा. क्यू म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर, ओके, आणि पी कॉस थिटा म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ अदर कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ फर्स्ट. सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय आहे, स्केलर प्रोडक्ट ओबेज द कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा इज इक्वल टू क्यू पी कॉस थिटा म्हणजेच क्यू बार डॉट पी बार. ओके, नेक्स्ट आता थर्ड कॅरेक्टरिस्टिक काय बघा, स्केलर प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. काय म्हटलं, स्केलर प्रोडक्ट आणखी काय ओबे करतो, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. कसं काय बघा, हा पी बार आहे डॉट काय येणार ब्रॅकेटमध्ये, क्यू बार प्लस आर बार. हे मी डिस्ट्रीब्यूट करतो, पी बार डॉट क्यू बार प्लस पी बार डॉट आर बार. म्हणजे असणारा हा पी बार आहे तो क्यू बारला आणि आर बारला काय होतो, डिस्ट्रीब्यूट होतो. याला काय म्हणायचं आहे, स्केलर प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजे काय होणार बघा, पी बार डॉट क्यू बार प्लस आर बार इज इक्वल टू पी बार डॉट क्यू बार प्लस पी बार डॉट आर बार. ओके, काय काय पाहिलं आपण, पहिल्यांदा काय बघितलं, मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर्स. आता हे लक्षात घ्या, हा तिसरा पॉईंट आहे, अजून चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा अजून 4 पॉईंट आहेत. ओके, काय म्हटलं आपण, मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर्स मध्ये काय, मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलार विथ अ स्केलार इज ऑलवेज अ स्केलार. स्केलारचा स्केलारशी घेतलेलं मल्टिप्लिकेशन स्केलारच असणार आहे. आणि मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलार विथ व्हेक्टर इज ऑलवेज अ व्हेक्टर. जर समजा स्केलारचा व्हेक्टर बरोबर आपण जर काय घेतलं, मल्टिप्लिकेशन घेतलं, तर तो काय असतो, व्हेक्टर असतो. आता काय म्हणू, स्केलार प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. ओके, आता काय म्हटलं बघा, स्केलार प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. द स्केलार प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स पी बार अँड क्यू बार इज डिफाइंड ॲज प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. बघा आहे का, स्केलर प्रोडक्टलाच काय म्हणतो आपण, डॉट प्रोडक्ट. द स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स. कोणते रे नॉन झिरो वेक्टर्स आहेत, एक पी बार आहे आणि एक क्यू बार आहे.
त्याची काय डेफिनेशन होते? द प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स म्हणजे पी क्यू अँड कोसन ऑफ द अँगल बिटवीन टू व्हेक्टर्स म्हणजे त्याच्यामध्ये असणारा थीटा. सो स्केलार प्रोडक्ट ऑफ पी बार अँड क्यू बार म्हणजेच काय? पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटा. ओके, नेक्स्ट पुढं काय म्हटलं बघा? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलार प्रोडक्ट. आता काय कॅरेक्टरिस्टिक आहे याची? फर्स्ट पॉईंट काय म्हटलं बघा? द स्केलार प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज इक्विव्हॅलेंट टू. कशाची इक्विव्हॅलेंट आहे? प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ वन व्हेक्टर विथ द मॅग्नेट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर व्हेक्टर इन द डिरेक्शन ऑफ द फर्स्ट. ओके, काय सांगितलं? द स्केलार प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज इक्विव्हॅलेंट टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ वन व्हेक्टर विथ द मॅग्नेट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर व्हेक्टर इन द डिरेक्शन ऑफ फर्स्ट. तेच दिले बघा. पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा, पी इंटू ब्रॅकेट क्यू कॉस थिटा. पी म्हणजे एक मॅग्नेट्यूड आणि क्यू कॉस थिटा म्हणजे कॉम्पोनंट मॅग्नेट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर व्हेक्टर. ओके, सिमिलरली पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू क्यू मी आधी लिहिला आणि पी कॉस थिटा ब्रॅकेटमध्ये लिहिला. क्यू म्हणजे एक मॅग्नेट्यूड आहे आणि पी कॉस थिटा म्हणजेच मॅग्नेट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर व्हेक्टर. आता बाळांनो सेकंड काय सांगितलं बघा? स्केलार प्रोडक्ट ओबेज द कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ व्हेक्टर मल्टिप्लिकेशन. म्हणजे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा इज इक्वल टू काय? क्यू पी कॉस थिटा म्हणजेच क्यू बार डॉट पी बार. तिसरं काय म्हटलं? स्केलार प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे कसं डिस्ट्रीब्युशन? पी बार डॉट ब्रॅकेटमध्ये काय बघा? क्यू बार प्लस आर बार इज इक्वल टू, आता तो डिस्ट्रीब्यूट होतो कसा? पी बार डॉट क्यू बार प्लस पी बार डॉट आर बार. ओके,